माझा तथागता किती सुंदर आहे माझा तथागता. हे तर हसतच असतात माझा तथागता. नुसतं हसतात आपल्याला हसवतात. बघा किती प्रसन्न मुद्रा आहे. ही मूर्ती नितांतने दिलेली आहे माझ्या अनुला. तो बाहेरगावी फिरायला गेला होता, तिथून त्याने आणलेली आहे. बघा ना किती छान आहे. खूप छान वाटतं या मूर्तीकडे बघून. हसत राहायचं, दिवसभर हसत राहायचं. आणि हे वात्सल्य पहा, किती वात्सल्य बघा ना. बाबू दूध पितोय मम्माचं. किती छान वात्सल्य आहे बघा मित्रमैत्रिणींनो. हे पहा, ह्यांना पाहिलं की माझं आणि माझ्या अणूचं, म्हणजे माझ्या अणूचं लहानपण मला आठवतं. नुसता मागे 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 मम्मा मम्मा. त्याला मम्माच खूप आवडायची. बस नुसती मम्मा पाहिजे त्याला. मम्मा हसना मम्मा हसना. म्हणजे रात्रीच्या, म्हणजे मला वाटतं काहीतरी तो 1.5-2 वर्षाचा असेल. रात्रीच्या 2:30-3 वाजता उठायचं दूध प्यायला. बरं ते दूध पण असं प्यायचं, त्याला घेऊनच गॅस चालू करायचा, त्याला खाली ठेवायचं नाही. कारण पप्पा लगेच यायचं, ए बाळाला रडवू नको मंगल. मग त्याला घेऊनच गॅस पेटवायचा, त्याला घेऊनच दुधाचं पातेलं गॅसवर ठेवायचं, त्याला घेऊनच एका हाताने साखरेचा डबा घ्यायचा. दूध थोडंसं कोमट झालं की ग्लासमध्ये ओतायचं. साखर घ्यायची, दुधामध्ये घालायची साखर 1-2 चमचे, पण ती हलवायची नाही. आणि मग त्याला उचलून गॅलरीमध्ये नेऊन अलगद ठेवायचं. बरं त्याला अलगद ठेवायचं, तोपर्यंत ग्लास खाली ठेवायचा नाही. ग्लास हातात घेऊनच त्याला अलगद खुर्चीवर ठेवायचं आणि त्याच्याकडे हसायचं. आता बंधू भगिनींनो, मित्रमैत्रिणींनो, मला सांगा, रात्रीचे 2:30-3 म्हणजे साखर झोपेची वेळ, आणि हे माझं बाळ 2:30-3 वाजता उठायचं आणि त्याला वाटायचं मम्मा रागवली असेल. मग तो त्याला खुर्चीवर ठेवायचं. मग तो ग्लास त्याच्या हातात द्यायचा आणि त्याच्याकडे बघून आपण गोड हसायचं. जोपर्यंत आपण हसत नाही, मम्मा हस ना. मग आपण कसं बसं हसलं ना की म्हणणार मम्मा नीट हस ना. मग आपण नीट हसायचं. मग तो आपल्याकडे बघून हसणार आणि मग तो दूध पिणार. आणि मग ते दूध पिऊन झालं की मग त्यातली साखर जी असते उरलेली खाली, ती चमच्याने त्याला भरवायची. असं माझं अनुबाळ गोड. असं होतं ते छोटं बाळ. अजूनही तसंच आहे, लागवी, प्रेमळ. पण असं आठवलं मला हे पाहून, यांचं वात्सल्य पाहून मला माझ्या अणूचं लहानपण आठवलं. हां काय रे बाळा? हां